नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांगण. मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी जास्वंदाची कटिंग किंवा जास्वंदाचं झाड तुम्ही कलमेपासून कसं तयार करू शकता. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, कुठूनही तुम्हाला अशा फांद्या आणायच्या आहे, कुठूनही घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूकडे कुठे झाडं असतील तिकडनं व नर्सरीतनं आणू शकता झाड मग असेल, किंवा घरी एखादं झाड असेल त्याची कलमं तयार करायची असतील तरी तुम्ही असे करू शकता. अजून कटिंग्स कसे घ्यायचे ते सांगतो. जसं आता ही दाखवतो आहे अशी हार्डवूड कटिंग पाहिजे. हार्डवूड कटिंग काय आहे की कटिंग अशी मजबूत असली पाहिजे. जसे छोट्या फांद्या असतात जे हिरव्यागार याला जे असतात ते फांद्या लवकर लागत नाही, म्हणून त्याचं तुम्ही हे कराल की तुम्हाला एक अशी कडक वुडी स्टेम घ्यायची आहे. मग आपण रूटिंग हार्मोन्समध्ये घेतलं आहे. हे आहे मित्रांनो ॲलोवेराचे पानं. ॲलोवेराचे पानं खूप चांगलं रूटिंग हार्मोन असते झाडासाठी. अजून रूटिंग हार्मोन काय करते की जे आपले मुळं असतात फांद्यांना ते पटकन आणते. तर जसं आता ही फांदी लावते, याला लवकरात लवकर मूळ आणण्याचं काम हे ॲलोवेरा करेल. मग रूटिंग हार्मोन्स अजून कोणते कोणते असतात ते सांगतो. ॲलोवेरा असते, टर्मरिक वगैरे असते, अजून गुळचं जे पाणी असते तेही वापरू शकता. हे दिसतं आहे गुळचं पाणी आणि ॲलोवेराचं पाणी करून ठेवलं आहे. हे पण खूप चांगलं हे रूटिंग हार्मोन असते. किंवा तुमच्याकडे शहद जे असते, शहद असेल तरी शहद ही खूप चांगलं रूटिंग हार्मोन असते. थोडंसं शहद घ्यायचं आहे आणि ते जिथून आपण स्टेम जिथून लावणार आहे त्या पार्टला तुम्हाला खाली लावून द्यायचं आहे आणि मग ते आपण पार्ट जमिनीत लावू. तर जिथून मुळं येतील त्या बाजूला आपल्याला ते लावून ठेवायचं आहे. जसं आता हे ॲलोवेराच्या पाण्यात समजा याला उगवायचं असेल तर आपण 2-3 तासांसाठी किंवा एखाद दिवससाठी या गूळ अजून ॲलोवेराच्या पाण्यात या कटिंगला सोडू शकता. याने खूप चांगले रिझल्ट येतात मित्रांनो, नक्की ट्राय करा. थोडीशी रूटिंग तर याच्यात येऊनच जाईल. आता मी तुम्हाला वॉटर आणि याच्यात सांगून देतो कसं उगवायचं. मातीत केव्हा उगवायचं असते ते सांगतो. जसं आता पावसाळा सुरू आहे तर मातीत लवकर उगून जाते, पण उन्हाळ्यात वगैरे किंवा तुमच्या इथे पाऊस नसेल, अजून थोडंसं ऊन येत असेल, गरम असेल थोडं वातावरण, तर तेव्हा मातीत उगणं थोडंसं कठीण असते. तर तुम्हाला दरवेळेस त्यावेळेस पाण्यात उगवायला पाहिजे. पाण्यात तुमची कटिंग लवकर उगून जाईल. तर तुम्हाला पूर्ण असे पानं ट्रिम करून घ्यायचे असतात आणि बर्ड एरियापासून कट करायचं असते. बर्ड एरिया काय असते, जसं हे दाखवतो आहे मी, जिकडनं असे मी पानं कापतो आहे. हे जे जे आपले हे असतात पानं, त्याच्या मधातली जी गॅप असते त्यालाच बर्ड एरिया म्हटलं जाते. तर तिकडनंच तुम्हाला हे कटिंग करायची आहे पूर्ण आणि याला चांगल्याने कापून घ्यायचं आहे. आणि मी अजून एक इंटरेस्टिंग चूक पाहिली आहे लोकांची, की ते विसरूनच जातात कोणता पार्ट वरचा होता आणि कोणता खाली. ते मित्रांनो कटिंग करताना नक्की लक्षात ठेवाल की कोणता पार्ट खालचा होता आणि वरचा. तुम्ही कापला उलटी कटिंग लावली ना, ग्रो नाही होणार. खूपदा मी पाहिलं, खूप लोकांनी व्हॉट्सअप ग्रुपवरही विचारलं होतं की कटिंग ग्रोच नाही होत आहे, तर मग माहीत पडलं होतं की उलटी कटिंग लावत होते. तर त्याचाही नेमका हे असं ठेवाल. आणि जसा मी व्ही टाईप कट मारला आहे असा मारायचा आहे. हा जो व्ही टाईप आपण कट मारतो याने जी ग्रोथ आहे ती लवकर होते कटिंग्समध्ये. तर असा व्ही टाईप ग्रोथ असं मारायचं आहे. आणि टॉपपासनं तुम्हाला असं फ्लॅट ठेवायचं आहे. जसं असं स्ट्रेट आहे ना, तसं तुम्हाला वरच्या भागेपासनं स्ट्रेट ठेवायचं आहे. आणि जी खालची भाग आहे जिथून आपण लावणार आहे मातीत, तिथून तुम्हाला असं व्ही कट करायचं आहे. आता यालाही छान आपण असं करून घेऊ. आणि जे कटर आहे ना आपल्या, त्याला असे छोटेसे कट्स मारायचे. म्हणजे हा वूड एरिया आहे ना, तो थोडासा वरचा साफ करायचा आहे. याला हलकंसं असं घासून द्या. म्हणजे असं आता कटर घेतला आहे, हलकंसं असं घासून द्या. त्याच्यावरची थोडीशी लेअर काढून द्या. थोडंसं हिरवं दिसलं पाहिजे. पूर्ण त्याचं साल नाही काढायचं आहे, फक्त थोडं हिरवं दिसलं पाहिजे की म्हणजे मुळं पटकन येतील मातीत. आता याला आपण पाण्यात ठेवून देऊ. आता मी पहिली स्टेप सांगतो ही आहे पाण्यात ठेवण्याची. तर तुम्हाला वातावरणाबद्दल सांगितलंच किंवा तुम्हाला पाण्यात लावायचं असते, किंवा तुम्ही पावसातही पाण्यात उगवू शकता. जसं आता 10 दिवस तुम्ही ठेवलं, त्याला छान पांढरे मुळं फुटले आणि मग तुम्ही त्याला मातीत लावू शकता. फक्त एक काळजी ठेवाल की जास्त दिवस मग पाण्यात नाही राहिलं पाहिजे ते 5-6 दिवसाच्या वर, कारण की मुळं तर येऊन जातील. पण मुळं आल्यावर समजा तुम्ही तेव्हाच त्याला मातीत नाही लावलं तर ते पाण्यात सडणं सुरू होऊन जाईल त्याचं. म्हणून तुम्ही नक्की त्याच्याबद्दल काळजी द्या. आता बघू शकता हे मी खूप सारे फांद्या उगवून राहिलो आहे. हे पूर्ण जेवढे तुम्हाला दिसतात आहे हे गुलाबावरही मी आणणार आहे. हे गुलाबाचे कटिंग्स उगवले आहे मी छान हे पॉलिथिनच्या आतमध्ये. तर याला ग्रीन एरिया असा बनवला जातो याचा. तर तेही मी तुम्हाला आता पुढे शिकवेल. तर असे मी सगळे उगवून ठेवलेले आहे. आणि हे उगवल्यावर कुठे ठेवायचे असतात, शेड एरियामध्ये. आणि लेट सपोज तुम्ही पाण्यात उगवलं आहे तर पाण्यात तुम्ही आपल्या बाल्कनीत वगैरे खिडकीजवळ कुठेही ठेवू शकता. फक्त पाणी चेंज करायचं आहे रेग्युलर. आणि शक्य असेल तर ॲक्वागार्ड वगैरे तुम्ही आरो वापरत असाल तर त्याचं पाणी यूज करा, ते चांगलं असतं याच्यासाठी. मग आता याच्यात असं भराल.
मग आता याही कटिंग्सचं मी पूर्ण यालाही असं कट करून घेतलं आहे. मग हे कटिंग्स आता आपण याच्यात लावणार आहे. तर माती कशी घ्यायची असते, खूप लोक कोकोपीटमध्ये उगवतात, पण त्याची उगवायची गरज नाही आहे, कारण मॉइश्चर आपल्याला तेवढं पाहिजेच नसते कटिंगसाठी. तर आपण रेतीत उगवू शकता, रेतीत कटिंग खूप चांगले उगतात. तर रेतीची मात्रा जास्त ठेवाल. जे कन्स्ट्रक्शनमध्ये यूज होते ना रेती जी असते, ती रेती आपल्याला घ्यायची आहे आणि नॉर्मल माती घ्यायची आहे आणि खत नाही टाकलं तरी चालेल. फक्त माती अजून रेतीचं छान मिक्सचर घ्या. अजून ते असं एखाद्या कोणत्याही, जसं आता ही तेलाची कॅन होती त्याला मी कापून असं पॉट बनवून घेतलं, तर असंच तुम्ही बनवू शकता किंवा तुमच्याकडे पॉट्स असतील त्याच्यात लावायचं असेल त्याच्यात लावू शकता. असं लावून घ्यायचं आहे. मग ॲलोवेराचं जेल छान त्याच्या खालच्या भागाला लावून त्याला मातीत लावून द्यायचं आहे आणि थोडीशी हळदी लावून द्याल त्याला. ॲलोवेरा जेलसोबत थोडी हळदी लावून द्याल आणि मग मस्त हे असं तुम्हाला एक प्लास्टिकची बॅग घेऊन घ्यायची आहे मित्रांनो. ट्रान्सपरंट असली पाहिजे ते लक्षात ठेवाल. एकदम आरपार दिसलं पाहिजे अशी बॅग लावून द्यायची आहे आणि मग आता याला आपण असं बांधून टाकू. कोणताही दोरा घ्यायचा आहे आणि या पॉटच्या असं खालून तिथून गोल तुम्हाला तो दोरा बांधून घ्यायचा आहे. जास्त टाईट नाही बांधायचा आहे, फक्त ती हवेने पॉलिथिन उडली नाही पाहिजे याची काळजी घ्याल. त्याच्यासाठीच आपल्याला फक्त दोरा बांधायचा आहे. आता हे जे आहे मित्रांनो, हे ग्राफ्टिंग केली आहे, याच्यावरच लवकर व्हिडिओ आणेल. हे असं दिसतंय आहे ना, हे असं 5-10 दिवस असं झाडात ठेवाल तर हे असे व्हाईट कलरचे आपण स्पॉट्स पाहू शकता. हे असे पांढरे पांढरे स्पॉट्स येऊन जातात. हे आता संकेत आहे की याला जसेच थोडे 2-4 मुळं दिसले की याला पटकन मातीत लावून द्यायचं आहे, नाहीतर हा कालचा जो भाग दिसतो आहे ना ते सडणं सुरू होऊन जाईल. जसं आता हे पांढरं पांढरं तुम्हाला छान दिसतंय, ही माझी आता 10 दिवसाची कटिंग आहे. याला 10 दिवस मी पाण्यात ठेवलं होतं, आता छान याला बड झालं आहे. आता मी हे लावेल. हा जो झाड पाहू शकता मित्रांनो, हा कॅनमध्ये उगवला, हा पण मी खूप चांगल्या कटिंगने उगवलेला आहे आणि यालाही फुलं येणं आत्ता सुरू होऊन गेलं आहे. आता हेही बघू शकता मित्रांनो, हे पण मी कटिंग उगवली आहे आणि ही जी कटिंग आहे याला झाले 15 दिवस, म्हणजे 10 दिवस पाण्यात ठेवली होती. मग आता याला 15 दिवस झाले मातीत लावून. बघू शकता यालाही छान पानं फुटून गेले आहे आणि खूप चांगली ही पण कटिंग वाढली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसंच कटिंग लावली आहे तर त्याला कोणतंही खत नाही टाकायचं आहे. जसंच ते जे आपण कटिंग लावली आहे त्याला एखाद महिना होऊन जाईल, तेव्हा तुम्हाला मग त्याला खत वगैरे टाकणं सुरू करायचं आहे. आणि पाण्याचं काय आहे की पाणी खूप कमी टाकायचं आहे. कटिंगला मॉइश्चर आहे आणि जसं आपण प्लास्टिकनी कवर केलं आहे तर त्याला शेड एरियामध्येच ठेवायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. काही विचारायचं असलं झाडाबद्दल त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये विचारू शकता. लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. धन्यवाद.